महाराष्ट्र बैलगाडा शर्यत क्षेत्रातील रागीट बैल म्हणजेच एडा चित्ता. एडा चित्ता हा बारामती तालुक्यातील लाटे या गावात राहणारे स्वप्नील भोई व पंकज भोई यांचा बैल आहे. एडा चित्ता हा बैल आदत असताना स्वप्नील भोई आणि पंकज भोई यांनी रोख रक्कम 2 लाख रुपये देऊन आपल्या दावणीला आणला. एडा चित्ता या बैलाची खासियत म्हणजेच खूप रागीट स्वभावाचा, त्याचबरोबर दोन्ही खांदी कडेने पळणारा बैल आहे. एडा चित्त्याच्या रागीट स्वभावामुळे एडा चित्त्याला बैलगाडा शर्यतीसाठी तयार करण्यासाठी स्वप्नील भोई व पंकज भोई यांना खूप कष्ट घ्यावे लागले. सुरुवातीला एडा चित्त्या या बैलाला पायऱ्या मिळण्यासाठी खूप ओढाताण करावी लागत होती, परंतु स्वप्नील भोई यांना बैलगाडा शर्यत क्षेत्रातील डावपेच माहीत असल्यामुळे एड्या चित्त्याने आदत वयात 10हून अधिक गुलाल आपल्या नावावर केले. एड्या चित्त्याने दुसरा असल्यापासून 13हून अधिक गुलालावर एड्या चित्त्याने आपले नाव कोरले आहे. एड्या चित्त्याचा रागीट स्वभाव असल्यामुळे एड्या चित्त्याला बैलगाडा शर्यतीच्या मैदानात सांभाळण्यासाठी खूप लोकांची कसरत पाहायला मिळते. हेच त्याचे वैशिष्ट्य आहे. एड्या चित्त्याला पाहून बैलगाडा शर्यत क्षेत्रातील वेगाचा शेवट सर्जा या बैलाची आठवण मात्र नक्कीच येते. एड्या चित्त्याने कमी काळातच आपल्या रागीट स्वभावामुळे आपल्याला एडा चित्ता का म्हणतात ह्या नावाची ओळख बैलगाडा शर्यत क्षेत्राला करून दिली. ज्या वेळेस एडा चित्ता हा बैल बैलगाडा शर्यतीच्या मैदानात उतरतो त्यावेळेस मात्र संपूर्ण बैलगाडा प्रेमींचे लक्ष वेधून घेतो. म्हणूनच महाराष्ट्र बैलगाडा शर्यत क्षेत्रातील प्रसिद्ध रागीट बैल म्हणून एडा चित्त्याला ओळखले जाते.